महाराष्ट्र पोलीस दलातील 17,000 पदांसाठी 17,76,256 अर्ज, कारागृह विभागातल्या 1,800 पदांकरता 3,72,000हून अधिक अर्ज। 19 जून पासून भरती प्रक्रिया। अपर पोलीस महासंचालक राजकुमार भटकर यांची माहिती। लेखी आणि मैदानी परीक्षा प्रत्येक जिल्ह्यात होणार। बॉस पुण्याचे मालक असलीत गुंड गजानन मारणेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। गजा मारणेचे गुंडगिरी तसंच दम भरवणारे अनेक व्हिडिओ आज सोशल मीडियावर चर्चेत। पुणे पोलिसांनी सज्जड दम दिल्यावर देखील व्हिडिओ व्हायरल। त्र्यंबकेश्वर मंदिरात 4 ते 5 सुरक्षा रक्षकांकडून भाविकांना मारहाण, धक्काबुक्कीची घटना। दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा आरोप, भाविकांकडून पोलिसात तक्रार। भाविकांना त्रास देणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर कारवाईची मागणी। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरमध्ये सूर्यवंशी कुटुंबाला दर्शन घेताना धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याच्या प्रकरणाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा। दोषींवर कारवाई करण्याची सूचना दिल्याची जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची माहिती। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी घेतली त्र्यंबकेश्वरमध्ये आढावा बैठक। सिंहस्थ आणि श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या भाविकांसाठी दर्शनाची योग्य सुविधा मिळावी यासाठी केल्या सूचना। नागपूरच्या अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार, उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। रायगडमध्ये एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट, 24 तासात दरड हटवण्याचं काम सुरू। महाड वरांध भोर पुणे राष्ट्रीय महामार्गावर कोसळलेली दरड। अमरावतीच्या छत्री तलावात 2 मुलांचा बुडून मृत्यू। उमर शेख मेहबूब आणि आयान राजू शहा अशी मृत मुलांची नावं। 5 ते 6 तरुण छत्री तलावावर पोहण्यासाठी आले होते। शोध आणि बचाव पथकाने दोन्ही मुलांचे मृतदेह शोधून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले। दौंडच्या दापोडी इथे विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातल्या 3घांचा मृत्यू, बाहेर गेल्यानं मुलगी बचावली। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीला भाविकांकडून 2,28,000 रुपये किमतीची महावस्त्र अर्पण। मंदिर समितीकडनं महावस्त्र अर्पण करणाऱ्या डॉक्टर अल्वा यांचा सत्कार। सिक्कीमच्या लाचुंग इथे अडकलेल्या राज्यातील 28 पर्यटकांची सिक्कीम प्रशासनाकडून सोय। काल मुख्यमंत्र्यांनी अडकलेल्या पर्यटकांची केली होती विचारपूस। पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा भीषण अपघात, मालगाडीची कंचनगंगा एक्सप्रेसला धडक, 15 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती। पश्चिम बंगालमधल्या झालेल्या रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रती पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख। अधिकाऱ्यांशी बोलून दुर्घटनेची घेतली माहिती। जखमींची प्रकृती लवकर बरी हो, मोदींची एक्स पोस्ट। रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यास मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये भरपाई मिळणार, तर गंभीर जखमींकरता 2.5 लाख आणि किरकोळ जखमींसाठी 50,000 रुपये मिळणार। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा। दिल्ली विमानतळावर वीज पुरवठा खंडित, सर्व प्रणाली बंद, तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम। अयोध्येमध्ये ईद उल अझाची नमाज पठण, एकमेकांना मिठी मारून मुस्लिम बांधवांनी दिल्या शुभेच्छा। कडेकोट बंदोबस्तात अयोध्या शहरात विविध 47 ठिकाणी नमाज पठण। भारतीय क्रिकेटर्सनी बार्बाडोसच्या बीचवर घेतला व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद। विराट कोहली, रिंकू सिंग, हार्दिक पंड्यासह अन्य खेळाडू उपस्थित। एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय विमानात एका प्रवाशाच्या जेवणात सापडलं ब्लेड। एक्सवर पोस्ट शेअर करत प्रवाशांनी दिली माहिती। एअर इंडियाने निवेदन जारी करून प्रवाशांच्या जेवणात ब्लेड आढळल्याची वस्तुस्थिती स्वीकारत मागितली माफी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।